आणि मग पित्याने काय केलं त्याला, त्या डोंगरावरून ते क्रूस दिला आता तिथंच टाकून. आणि पित्याने काय केलं म्हणे, आता मी तुला उचलतो, आता सगळ्यासमोर उचलला जा. आणि मग येशू ख्रिस्त लगेच उचलला गेला. अशा प्रकारचं बायबल किती लोकांनी वाचलं? आहे तुमच्या बायबल मध्ये असा येशू ख्रिस्त? तुमच्या बायबल मध्ये तसा येशू ख्रिस्त नाही, पण तुमच्या माइंड मध्ये तसा येशू ख्रिस्त आहे. आपण तारणामध्ये जे आपलं तारण झालं त्याच्यामध्ये किती पर्सेंटेज आपण टिकून राहिलं पाहिजे? 100 पैकी किती % आपण तारणात राहिलो पाहिजे? किती? 100% पक्का. आणि नसल्यावर 50 नाही चालणार? 50 चालेल? 50, 100, 75, 25%. प्रभू येशू स्वर्गातून ह्या पृथ्वीवर आला आणि त्याने काय केलं ना, चाबकाचे फटके खाल्ले, त्याच्या तोंडात मारलं गेलं, थुकलं गेलं, त्याचा अपमान करण्यात आला, क्रूस त्याच्या खांद्यावर दिला आणि त्या डोंगरापर्यंत जिथे त्याला क्रूसावर द्यायचं तिथपर्यंत काय झाला, घेऊन गेला. त्या रस्त्यात त्याला मारहाण करत नेलं आणि मग तो क्रूस तिथे नेऊन ठेवला आणि मग म्हणला आता पूर्ण झालं, आता सुट्टी. परत काय झाला, घरी आला. असंच आहे ना, असंच आहे ना बायबल मध्ये. परत घरी आला का नाही आला? डोंगरावर क्रूस नेऊन सोडला त्याने, तिथं ठेवला आणि म्हणला आता काय झालं, पूर्ण झालं, आता सुट्टी. किंवा मग पित्याला म्हणला आता मला काय कर, उचलून घे, मी पूर्ण केलं. आणि मग पित्याने काय केलं, त्याला त्या डोंगरावरून ते क्रूस दिला आता तिथंच टाकून. आणि पित्याने काय केलं म्हणे, आता मी तुला उचलतो, आता सगळ्यासमोर उचलला जा. आणि मग येशू ख्रिस्त लगेच उचलला गेला. अशा प्रकारचं बायबल किती लोकांनी वाचलं? आहे तुमच्या बायबल मध्ये असा येशू ख्रिस्त? तुमच्या बायबल मध्ये तसा येशू ख्रिस्त नाही, पण तुमच्या माइंड मध्ये तसा येशू ख्रिस्त आहे. तुमच्या मनामध्ये तो येशू ख्रिस्त, तो पिक्चर आम्ही प्रत्येक तारण झालेल्याने काय केलं, बनवून ठेवलाय. आम्ही मुखाने म्हणतो की तसा येशू ख्रिस्त नाहीये, आम्ही म्हणतो की त्या येशू ख्रिस्ताने क्रूसावर मग त्याला तिथून पुढे देण्यात आलं, त्याला टाकलं, त्याच्या हातापायावर खिळे ठोकण्यात आले, काट्यांचा मुकुट घालण्यात आला, छातीमध्ये भाला भोसकण्यात आला. त्या येशू ख्रिस्ताने आपले प्राण त्या क्रूसावर दिले, त्याला कबरेत ठेवण्यात आला आणि मग तो येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी काय झाला, जिवंत झाला. इथपर्यंत आम्ही बायबल वाचतो, इथपर्यंत बुद्धीने, ज्ञानाने आम्हाला ते नॉलेज आहे, आम्हाला समजतं, आम्ही ऐकलंय, आम्ही पाहिलंय, आम्हाला वचन माहिती, आम्ही वाचलंय. परंतु जेव्हा आमचं जीवन 100% येशूच्या प्रती द्यायची वेळ येते तेव्हा आम्ही 50% येशू ख्रिस्त गाजवतो. तेव्हा त्या 50%च येशू ख्रिस्त 50% आम्ही घेऊन काय करतो, फिरतो. चालतंय काय? प्रियानो, त्या येशू ख्रिस्ताने त्या डोंगरावर जर क्रूस नेऊन ठेवला असता आणि त्याच्या पुढे जर त्याने पाऊल टाकलं नसतं तर तुमचं आणि माझं तारण, जे तारण घेऊन आम्ही नाचतो, जे तारण घेऊन आम्ही उड्या मारतो, जे तारण घेऊन आम्ही बोलतो की आमचा देव येशू ख्रिस्त आहे, किंवा ज्या देवाची आम्ही आराधना करतो तो आकाश आणि पृथ्वी साऱ्या सृष्टीचा देव आहे, म्हणतो की नाही म्हणत? मग जर येशू ख्रिस्त तिथं थांबला असता तर आम्ही म्हणलो असतो का? मग आमचं तारणच झालं असतं का? येशू ख्रिस्ताने क्रूस तिथं टाकून दिला असता, मागायला असता, मग झालं असतं का आमचं तारण? झालं असतं का? नाही झालं असतं. ते तारण अधुरं राहिलं असतं, तो उद्धार अधुरा राहिला असता. लोकांनी कुणी येशू ख्रिस्तावर विश्वास केला नसता, घाबरला, भित्रा, मृत्यू सोडून पळून आला. अशा प्रकारच्या निंदा, अशा प्रकारच्या टाळ्या, अशा प्रकारचे कमेंट्स लोकांनी येशू ख्रिस्तावर केले असते का नाही केले असते? त्याच्यामध्ये तुम्ही आणि मी पण असतो का नाही असतो? आम्हाला असा देवच नको जो काय याला अर्ध्यातून त्यांनी काय केलं, सोडून पळाला. असा देव कोणाला हवाय का? पण आम्ही ह्यासाठी येशूच्या मागे आहोत की त्याने 100%
समर्पण किंवा 100% आपल्या पित्याची इच्छा म्हणा किंवा आपल्या मानव जातीवरचं प्रेम जे आहे त्याने 100% आपल्या प्रती केलं की नाही केलं? किती प्रती केलं? मग आपण जे तारण आहे आपल्याला दिलेलं देवाने ते किती टक्के आपण टिकून ठेवायचं? 100%. किंवा किती टक्के आम्ही त्या तारणामध्ये चाललो पाहिजे? तर 100%. किती टक्के? 50% नाही, 75% नाही, 80% नाही, 25% नाही, 100% जर देवाने तुमचं आणि माझं तारण होण्यासाठी दिलं तर आम्ही 100% त्याच्या प्रति विश्वास योग्य असलो पाहिजे. अर्धा अधुरा देवाला चालत नाही, अर्ध तळ्यात आणि मळ्यात चालत नाही, नाही तर मग ह्या नावामध्ये पण पाव, ह्या नावामध्ये पण पाव, असंही चालत नाही. 100% देवाच्या प्रती त्याच्यावर विश्वास करणारे लोक किंवा ज्यांचं तारण झालं, जे म्हणतात की आमचं तारण झालं आणि तारले गेलेले लोक आहेत, त्या 100% त्याच्या प्रती समर्पित असले पाहिजे. हालेलुया. जर 100% तुम्ही समर्पित असले तर किती % आशीर्वाद तुम्हाला मिळतील? उत्तर हवंय मला, मी प्रश्न केलाय. जर 100% तुम्ही त्याच्या प्रति समर्पित असले तर तुम्हाला आशीर्वाद किती % त्याच्याकडून येतील? तो कंजूसी करेल का? तुम्ही 10% आशीर्वादित आहात कारण 10% तुम्ही त्याचं नाव घेता आणि काम करता. बाकीचे 90% आशीर्वाद ह्यासाठी नाही की 90% तुम्ही तुमच्या कामाला, तुम्ही तुमच्या लोकाला, तुम्ही तुमच्या टाइमपासला, तुम्ही वेळ बरबाद फालतू गोष्टींना देता म्हणून 90% आशीर्वाद येत नाहीयेत. फक्त बोलताना मात्र आम्ही याला दोष देतो, त्याला दोष देतो, त्याच्यामुळे मी आशीर्वाद देत नाही, ह्या चिन्हामुळे नाही, त्या गोम्यामुळे नाही, माझं चर्च चांगलं नाही, माझं पास्टर चांगलं नाही, माझे ज्या आराधना टीम मध्ये मी जातो जो ग्रुप माझ्याकडे आहे तो चांगला नाही. अरे मूर्ख, तू 10% नाही, 1% पण तू देवाच्या प्रति विश्वास योग्य नाही आणि मग तू याला त्याला नाव ठेवून काय करतो? अजून पाप करतो आणि अजून शापाचा हकदार. शापाला तू तुझ्याकडे बोलून घे. समजतंय का तुम्हाला? समजतंय का नाही समजत आहे? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. 10% देवावर प्रेम करायचं, दिखावा करायचा आणि अपेक्षा मात्र 100% करायची. मूर्ख व्यक्तीला हे साधं सिंपल गणित समजेल की नाही समजेल? पण तुम्हाला ज्ञानवंतांना लवकर समजना. अजून आम्ही दुसऱ्याचेच आशीर्वाद पाहतो, अजूनही आम्ही लोकांनाच पाहतो. अरे बापरे, वाव, ते किती मोठं झालं, अरे बापरे, त्याला किती आशीर्वाद देते, अरे बापरे, ते चर्च किती मोठं, अरे बापरे. यार, देव तुला नाही करणार का? देव तुला तेवढा आशीर्वाद नाही देणार का? देव तेवढा 100% तुझा उपयोग इतरांसाठी नाही करणार का? हालेलुया. आपण वाचूया आधी वचन, प्रेरितों के काम 4:12 पटकन ज्याला मिळाले त्याने आणि तारण दुसऱ्याकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. हालेलुया. कारण आपलं कुणाकडूनही तारण व्हावं असं कोणतंही नाव आकाशाखाली मनुष्याच्या मध्ये दिलं गेलेलं नाही. ज्या नावाद्वारे तारण आम्हाला मिळेल एकच नाव दिलं गेलं, ते नाव येशू नाव. कोणतं नाव? कोणतं नाव? येशू नाव. तर येशू नावात तारण आहे, येशू नावात उद्धार आहे. त्या नावामध्येच आम्ही तारले जाऊ किंवा आमचं तारण होतं. आकाशाच्या खाली मनुष्याच्या मध्ये असं एकही नाव नाही ज्याच्या नावात तुमचं तारण होईल. मग आम्ही जे रविवारी आराधना करायला येणारे लोक, आम्ही कोणाच्या नावाने येतो? किसके नाम में आते हम लोग? यीशु के नाम से आते हैं. हम लोग किसकी आराधना करते हैं? यीशु की आराधना करते हैं. हम किसकी स्तुति करते हैं? यीशु की स्तुति करते हैं. हालेलुया. क्योंकि हमारा उद्धार यीशु के नाम में हुआ है. किसके नाम में हुआ है? येशूच्या नावात आमचं तारण झालंय. अजून एक वचन वाचू आपण, 4 यूहन्ना 5:24 वचन लवकर. मी तुम्हाला
खचित सांगतो, म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो, कॉन्फिडन्सने सांगतो आणि जे बोलतो तेच खरं आहे असा त्याचा अर्थ होतो. खचित सांगतो, जो माझे काय ऐकतो, हा काय ऐकतो, हा जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवलं. कुणी येशू ख्रिस्ताला कुणी पाठवलं, कुणी पाठवलं? परमेश्वर पित्याने पाठवलं. म्हणा पित्याने पाठवलं. हा, ज्याने मला पाठवलं, जो माझं वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवलं त्याच्यावर विश्वास ठेवितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. त्याला काय मिळालं आहे? सार्वकालिक. म्हणजे येशूला, जे येशूवर जो विश्वास ठेवितो, येशूच्या येण्यावर जो विश्वास ठेवितो, येशूच्या मृत्यूवर जो विश्वास ठेवितो, येशूच्या पुनरुत्थानावर जो विश्वास ठेवितो आणि जो असा विश्वास ठेवितो की त्याला मला पित्याने पाठवलं, म्हणजे येशूला पित्याने पाठवलंय, तो सार्वकालिक जीवनात काय करेल? प्रवेश करेल, अनंत काळाच्या जीवनात प्रवेश करेल. तुम्ही प्रियांनो थोड्या आशीर्वादासाठी देवाकडे येऊ नका की माझं बरं चालेल. एखाद्या तांत्रिकाकडे जर गेले ना तुम्ही, त्याच्याकडे गेल्यावरही तुमचं बरं चालेल, मी तुम्हाला सांगतो, गॅरंटी देत. चालतं का नाही चालत? तांत्रिकाकडे गेल्यावरही बरं चालतं, आणखी कुठे गेल्यावरही बरं चालतं, पण त्या बरं चालण्यामागे किंवा त्या बरं चालण्याचा एक लिमिटेड काळ आहे. काही दिवसासाठी तुमचं बरं चालतं, पण त्या बरं चालण्याबरोबर अनेक दुष्ट आत्म्यांचं वास्तव्य तुमच्या घरात, तुमच्या जीवनामध्ये येतं. अनेक दुष्ट आत्मे तुमच्या घरात, तुमच्या जीवनात राहायला सुरू करतात. अनेक दुष्ट आत्मे आधीच्या पेक्षा 60 पटीने तुमचा जास्त नाश करतात. थोड्या काळात पुरतं तुमचं बरं चालतं आणि कायमचं जरी बरं चाललं तरी फक्त जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोचपर्यंत तुमचं बरं चालेल. त्याच्यानंतर अनंत काळासाठी तुम्ही नाश व्हाल. त्या आगीच्या भट्टीमध्ये, त्या जळणाऱ्या आगीमध्ये तुम्हाला शैतान घेऊन जाईल, तिथं तुम्हाला टाकण्यात येईल. तुम्ही अनंत काळाच्या जीवनामध्ये कधीच प्रवेश करणार नाही. इथे अनंत काळाची गॅरंटी आहे येशूच्या नावात, सार्वकालिक जीवनाची गॅरंटी आहे, देवाच्या आशीर्वादाची गॅरंटी आहे. कारण म्हणजे 100% तुम्ही वाचवले गेले याची गॅरंटी आहे. आणि जर प्रभू येशू त्याच्या मुखातून निघालेले शब्द ते कोण बोललंय? याने मला पाठवलं, त्याने, येशूने. जो त्याच्यावर विश्वास करतो त्याच्या शब्दामध्ये गॅरंटी आहे, लिखित आहे. मागे मी बोललो होतो, परमेश्वर फक्त त्याच्या वचनाला बांधील आहे. तो त्याच्या स्वतःच्या वचनाचा गुलाम आहे. आमच्या देवाचा कुणी बाप नाही, आमच्या देवावर कुणी वर्चस्व चालवणारा नाही, आमच्या देवाला आज्ञा देणारा कुणी नाही. तो स्वतःच आहे, पण तो स्वतःच परमेश्वर त्याच्या वचनाने बांधील आहे. तो त्याच्या वचनाला घेऊन सुदभरी लेफ्ट राईट होत नाही, खालीवर होत नाही. म्हणजे काय? जर त्याने बोललाय तर तो बोललाय, त्याने शब्द दिलाय तर काय दिलाय, देऊन टाकलाय. आता काय होणंय? जसं तो बोललाय तसंच होणंय. तो त्याच्या वचनाचा बांधलेला आहे, तो त्याच्या वचनाचा गुलाम आहे. अदरवाईज त्याचा बाप किंवा देवाला गुलाम करणार, आज्ञा देणार कुणी नाही. तो त्याच्याच मनचा मालक आहे. पण तो कुठे थांबतो, कुठे लीन होतो? जेव्हा त्याचं स्वतःचं वचन येतं. मग तो बोलला की ज्याने मला पाठवलं त्या पित्यावर विश्वास करीतो त्याला सार्वकालिक जीवन मिळालंच आहे. प्रियानो, जर तुम्ही त्या पित्यावर विश्वास करता, त्या येशूवर विश्वास करता, जर तुम्ही म्हणता की आमचं तारण झालं आहे, तर तुम्ही सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करता. हे आपल्या जिवंत येशू ख्रिस्ताची वाणी आहे, त्याच्या मुखातून निघलेले शब्द आहे. जुन्या करारामध्ये उदाहरण देतो देवाचं वचन.
म्हणतं की जसा पाऊस जमिनीवर पडतो आणि जमिनीला हिरवगार केल्याशिवाय राहत नाही, तसं माझं वचन जेव्हा माझ्या मुखातून निघतं ते पूर्ण झाल्याशिवाय परत येत नाही. समजतं सगळ्यांना? पूर्ण झाल्याशिवाय देवाचं वचन रिटर्न येत नाही. जर का त्या देवाच्या मुखातून शब्द निघाला म्हणजे निघाला, तो पूर्णच होणार, 100%च होणार. म्हणजे देव त्याच्या शब्दाला काय आहे? बांधीला आहे. देव त्याच्या वचनाला काय आहे? बांधीला आहे. देव त्याचं वचन जे बोललाय तो पूर्ण केल्याशिवाय. छोट्या छोट्या गोष्टीचा जर आम्ही अभ्यास केला तर तुम्हाला कळेल की नव्या करारामध्ये, जुन्या करारात देवाने बोललेल्या गोष्टी छोट्याच्या छोट्या गोष्टी देवाने काय केल्यात? पूर्ण केल्यात. साधं जर तुम्ही पाहिलं ना, येशू क्रूसावर मरण पावला. क्रूसावर असताना मरण्याआधी वचनात लिहिलं की त्याला तहान लागली. तर त्याला खरोखर तहान लागली किंवा त्याला पाणीच पाहिजे आणि तो पाणी प्यायल्यावर जिवंत राहणार आहे किंवा त्याला जिवंत राहायचा असातला भाग नाहीये. वचनामध्ये लिहिलंय की भविष्यवाणी पूर्ण व्हावी म्हणून तो म्हणला की मला काय झाले. मग जुन्या करारामध्ये त्याला तहान लागली ही भविष्यवाणी आहे. जुन्या करारामध्ये त्याच्या छातीत भाला भोसकला गेला हे भविष्यवाणी आहे. त्याला क्रूसावर छळतील, मारतील ही भविष्यवाणी आहे. मग नव्या करारामध्ये जाऊन काय झाली? ती पूर्ण झाली. एक शब्द छोट्यातली छोटी भविष्यवाणी पूर्ण झाली. म्हणजे देवाच्या मुखातून निघलेले सगळे शब्द काय झाले? साक्षात पूर्ण झाले. आणि जर तो म्हणतो की सार्वकालिक जीवनामध्ये तुमचा प्रवेश होणार झालाच आहे, तर प्रियांनो तुम्ही देखील सार्वकालिक जीवनात प्रवेश झाल्याशिवाय राहणार नाही. पण कसं? देवाने थोडी कंजूसी केली नाही तारणामध्ये. केली आहे का? त्याला किती खेळ लागतील, किती ते काटे डोक्यावर, येशू ख्रिस्ताच्या डोक्यावर काट्यांचा मुकुट घातल्यावर किती टोचतील. त्या सापकाचे फटके, त्या सापकाला हुक आहेत असे, काय म्हणून त्याला आपण, असे ते गळ आहेत. ते एका गळाला 7 हुक आहेत. म्हणजे एकदा मारलं का त्या येशू ख्रिस्ताच्या शरीरामध्ये, त्याच्या मांसामध्ये 7 गळ, 7 हुक त्याच्या मांसामध्ये रुतले जातात आणि मग ते ओढायचे, चमडी खेचून घ्यायची. म्हणजे इतकं मरण कुठल्याही प्रकारे कंजूसी मार खाण्यामध्ये येशू ख्रिस्ताने केली नाही. प्राण देण्यामध्ये मागे हटला नाही. अपमान सहण्यामध्ये मागे हटला नाही. लहान लेकरं येशू ख्रिस्ताच्या मुखात येऊ मारायचे, तोंडात मारायचे, थुकायचे त्याच्यावर. तेवढं देखील त्याने, त्या देवाने सहन केलं ह्यासाठी की त्याने दिलेला शब्द पूर्ण करावा किंवा मनुष्य जातीला नाशापासून वाचवण्यासाठी त्या पवित्र परमेश्वराने 100% स्वतःला देऊन टाकलं. मग त्या कारणासोबत आशीर्वाद येतात. मागे आपण ऐकलं होतं, कारणासोबत काय येतात? मग जर आम्ही 100% आशीर्वादित नाही, याचा अर्थ आम्ही 100% आमचं तारण काय नाही केलं, टिकून ठेवलं नाही ठेवलं. म्हणून 10% आशीर्वाद येतात. 10% देव तुमच्या प्रार्थना ऐकतो आणि 90% देव प्रार्थनेत काय करतो? कानात बोट घालतो. आता 90 10% संपले. आता बाकीच्याला देव म्हणतो आता मी कानात आता ऐकायला येत नाही. देवापर्यंत आमची प्रार्थना पोहोचतच नाही, भिंत आडवी येते. समजते का? डोक्यात जाते का? हालेलुया. म्हणून आपण पाहतो जुन्या करारामध्ये निर्गमन याचा 10 अध्याय 24 वचन वाचा बरं. तब फिरौन ने मूसा को बुलवा कर कहा, तुम लोग जाओ, यहोवा की उपासना करो, आपके बालकों को भी संग ले आओ, केवल अपने गाय बैल भेड़ बकरे को क्या करो? छोड़ जाओ. हालेलुया, हालेलुया. ही कुठली घटना आहे? फिरौन. त्याच्याकडे काय होते? गुलाम होते आणि मोसे नेतृत्व करत होता. इस्रायलच्या वतीनं देवाने त्याची निवड केली होती.
देवाने त्याला म्हटलं होतं की जा आणि माझ्या लोकांना सोडून घेऊन ये आणि त्या फिरवणीला सांग की मी पाठवलंय मैं हो. हालेलुया. आणि जेव्हा मोशे जातो बोलतो, तो फिरवून जो आहे, फारो जो आहे, तो म्हणतो की तुझे लेकरं बाळ काय तुला देवाच्या उपासनेसाठी न्यायचे, त्याच्या आराधनेसाठी न्यायचे, ते सगळे घेऊन जा, पण तुझे जनावर भेड बकऱ्या काय कर तू नेऊ नको आणि मी तुला नेऊ देणार नाही. पुढचं वाचा. हाँ जिन्हें हम अपने इसलिए हमारे के इसका एक सुना रहेगा. क्या लेकर बस. हालेलुया. मूसा उसको उत्तर देता है, हिम्मत करून, कुठली भीती न बाळगता डेअरिंगने मोशे त्या फिरवणीला उत्तर देतो की आमचं जे काय आहे, भेड बकरी या जनावर आमचं जे काय आहे, आम्ही ते सगळं घेऊन आम्ही देवाच्या उपासनेला जाणार. आमच्या जनावरांमधल्या कुणाच्या पायाचं खूरही आम्ही इथे ठेवणार नाही. काय नाही ठेवणार? खूर समजतं ना सगळ्यांना? हा, छोटी हड्डी पायाची किंवा ते पायाचा छोटा तुकडा त्याला खूर म्हणतात ना. नाखूनच्या ठिकाणी ते पायाच्या जोडे आपलं एक साईड त्याला खूर म्हणतात ना. मोशे म्हणतो ते एक खूर ही आम्ही इथे तुझ्या राज्यात किंवा तुझ्या मित्रामध्ये आम्ही ठेवणार नाही. आणि ते सगळं घेऊन आम्ही आमच्या देवाच्या आराधनेला जाणार. एक छोटस खूर ही इथे राहणार नाही. त्याने फिरून राजासमोर हिमतीने तो बोलत आहे. जर प्रियांनो आम्ही आत्मिक रीतीने मिस्राला शैतानाचं राज्य समजतो का नाही? मिस्र म्हणजे कोणाचं राज्य? हा, कारण तिकडे इस्रायली लोक काय होते? गुलाम होते का नव्हते? मिस्रमध्ये ते गुलाम होते. मग जेव्हा आम्हाला ख्रिस्त कळला नाही, जेव्हा आमचं तारण झालं नाही, जेव्हा प्रभू आम्हाला माहित नव्हता आणि जगिक संसारामध्ये होतं, तेव्हा आमच्यावर कोणाचं शासन होतं? कोण आम्हाला चालवत होता? शैतान. कोण चालवत होता? शैतान. आम्ही त्या जगिक दुनियेमध्ये संसारामध्ये होतो, पापामध्ये होतो, म्हणजे आम्ही मिस्रमध्ये होतो. फिरवून फारो म्हणजे शैतानाला, लुसिफरला दर्शितो, शैतानाला चिन्ह म्हणून त्याच्याकडे पाहतो. मग आम्ही पण जगत असताना शैतानाचं वर्चस्व लोकांवर होतं किंवा जे तारले गेले नाही त्यांच्यावर आहे. आणि आधी देवाचं राज्य सोडून शैतानाच्या राज्यामध्ये होतो. आता शैतानाच्या राज्यातून आम्ही देवाच्या राज्यात आलो. देवाची आराधना करायला आलो, त्याची उपासना करायला आलो की नाही आलो? आलो. मग आम्ही किती टक्के आलो? आम्ही 99% तिकडेच ठेवलंय. कुठे ठेवलंय? तो फिरून जो आहे ना, तो फारो, तो म्हणतो की तुम्ही तुमचे लेकरं बाळ घेऊन जा आणि बाकी नेमकं आराधनेत ज्या गोष्टीतून करायची ती काय करा, इकडेच ठेवा. ते तुम्हाला नेता येणार नाही. मोशे डेरिंगबाज होता, हिम्मतवाला होता. त्याने म्हटलं अजिबात नाही आणि एक खूर देखील तुझ्या राज्यात काय नाही होत येणार. शैतान आम्हाला म्हणला तुम्ही चर्चला जा, लेकराला घेऊन जा, काय तुम्हाला देवाची रविवारी आराधना करायची करा, पण चर्च सुटल्यापासून तर पुढच्या शनिवारपर्यंत इकडे राहा, मग आराधना करा, 3 घंटे जा. आणि मग आम्ही फारो सारखे, फिरोन सारखे हिम्मतवाले नाही आहेत. आमच्यात ती डेअरिंग नाही शैतानाला सांगायची का आम्ही तुझ्या राज्यात तुझ्याकडे तुझ्या आराधनेसाठी किंवा तुझी महिमा होईल असं प्रकारचं एक छोटं काम पण करणार नाही.
तर तुला लाथ मार, अशी आमची हिंमत नाही. आणि येताना तिकडून येतानाच म्हणून येतो 3 घंटे गब्बर गेट पर्यंत का थांबाला, थांब सेंट लॉरेन्सच्या गेट मध्ये थांब, तिथं आलो, टेन्शन घेऊ नको. अर्ध मम्मा येतो याकडे, अर्ध माइंड माझं तिकडच आहे, डोक्यात तीच कीड आहे, टेन्शन अजिबात घेऊ नको, मी तुझा. पण आजचा दिवस तर जाऊ दे, 3 घंटे 4 घंटे तर जाऊ दे, आराधना करून तर एवढे. सोमवार ते शनिवार मी तुझाच. प्रेम 100% शैतानाच्या राज्याला किंवा शैतानाला चॅलेंज करून तिथून निघायचंय, म्हणजे 100% आम्ही आशीर्वादित. किती टक्के? किती टक्के? लोक हैराण होतील तुमचे आशीर्वाद पाहून, तुमची सेवकाई पाहून, तुम्हाला पाहून. 100% आपण सगळे मिळून त्या देवाच्या प्रती समर्पित झालं पाहिजे. शैतानाला ठणकावून सांगायचं की मी तुझं राज्य सोडत आहे आणि मी माझ्या देवाची उपासना करायला 100% एक खून पण मला तुझ्या राज्यात ठेवायचं. हे चॅलेंज आम्ही देवाच्या प्रती केलं पाहिजे, हे समर्पण आम्ही देवाच्या प्रती केलं. शैतानाला ठणकावून सांगायची हिंमत आमच्यामध्ये असली पाहिजे. तुम्ही देवाला खुश करता करता जर तुम्ही शैतानाला आणि त्याच्या राज्याला किंवा शैतानाची आराधना करणारा लोकांनाही जर का खुश करणार असाल तर देवाकडून अपेक्षा सोडून द्या. म्हणजे ते खोटं पानसटपणा मला तुम्हाला या ना आशीर्वाद भेटेल, मला ते तसं येत नाही, नाही भेटणार, नाही भेटत. असं कोणतं वचन शिकवतच नाही. 100% शैतान नाराज झाला तर चालेल, शैतान रागवला तर चालेल. त्याचे लोक जे तुम्हाला पापात घेऊन जातात किंवा देवाच्या आराधनेपासून दूर ठेवतात, देवाच्या महिमेपासून दूर ठेवतात, प्रार्थनेपासून दूर ठेवतात, त्याच्या उपासनेपासून जर दूर ठेवतात, ते दुखावले तरी चालेल, नाराज झाले तरी चालेल, रुसले फुगले तरी चालेल, तुमच्याशी बातचीत नाही केली तरी चालेल, पण त्याला सांगा एक खून पण माझी तुझ्यासोबत तुझ्यामध्ये इन्व्हॉल्व नाही होणार. देवाच्या महिमा करणार. समजतंय का सगळ्यांना? ती बोलण्याची धमक असली पाहिजे प्रेमो, ती डेअरिंग असली पाहिजे, ते समर्पण तुमचं त्या देवाच्या प्रती असलं पाहिजे. म्हणजे आनंदाने कसं म्हणजे आनंदाने त्या देवाचा तारणाचे आशीर्वाद तुम्ही तुमच्या जीवनात पाहाल. नसेल तर एक वचन वाचा, म्हणजे आपण बंद करू. यशया याचा 12 अध्याय, 12 अध्याय आणि 3 वचन पटकन वाचा. म्हणजे तुम आनंद पूर्वक उद्धार के सोतों से जल भरोगे, असं ते वचन. तेव्हा तुम्ही तारण कुपातून, तारण कुपा म्हणजे जल, उल्हासाने तारण कुपातून उल्हासाने काय कराल? कोणत्या कुपेतून काढणार पाणी? उल्हासाने. तारण नावाच्या कुपेतून उल्हासाने म्हणजे आनंदाने काय कराल? पाणी काढाल. येड्यांनो, यास्तव तारणाच्या विहिरीतून. खूपच सुंदर पंडित रमाबाईचं ही लँग्वेज. यास्तव तारणाच्या विहिरीतून तुम्ही आनंदाने पाणी ओढाल, पाणी भराल. वाव, किती छान आहे. आणि हिंदीमध्ये पण तुम आनंद पूर्वक उद्धार के सोतों से जल भरोगे. उद्धारामधून एक सोता, उद्धाराची एक विहीर, उद्धाराची एक कुपी आहे, त्याच्यामधून तुम्ही आनंदाने पाणी भराल. उद्धारातून रडणं नाही, उद्धारातून अश्रू परेशान होणं नाही, उद्धारातून दुखणं नाही. तारण झाल्यावरही जर का तुमचा आत्महत्याला मन होत आहे तर तुमचं तारण झालं नाही. तारण झालं म्हणता
तरी तुम्ही जर सतत रड करता कोणत्याही विषयाला घेऊन, तर तुमचं तारण झालं नाही. तारण झालेली व्यक्ती असं राहू शकत नाही. याचा अर्थ हा नाही म्हणत मी की तुमच्या जीवनात समस्या नाही येणार, खूप साऱ्या समस्या येणार, पण त्या समस्या तुम्ही चुटकीसरशी हसत, न रडता, न परेशान होता, असं गरगरे शुके नाम से निकाल. तेव्हा म्हणू की तुमचं तारण झालेलं आहे. तुमच्या त्या कुपीतून, त्या तारणाच्या कुपीतून, त्या तारणाच्या विहिरीतून आनंदाचे सोते, जल, पाणी बाहेर निघेल किंवा तुमच्या जीवनात भरलं जाईल. जर का आनंदाचं जल तुमच्या जीवनात भरलं जात नाही प्रियांनो, तुमचं तारण झालेलं नाही. छोटी परेशानी, छोटं दुःख तुमच्या जीवनात आले का हायपर होत असाल तर तुमचं तारण नाही झालं. आता आमच्याकडे पाहुणे आले होते नागपूरचे, तर आम्ही येताना काय झालं, रिक्षातून त्या सविता त्यांनी त्यांना कपडे केले होते. ते कपडे रिक्षातून माझ्याकडून ती पिशवी तिघांनाही केले होते कपडे, त्या दोघींना साड्या आणि त्यांच्या भावाला शर्ट. छान जेवण केलंय आणि येताना ते रिक्षात माझ्या हातात पिशवी होती, मी ठेवली मागे डिक्कीत, पैसे दिले आणि उतरलो. मी रिक्षा शोधत होतो रात्री 4 वाजेपर्यंत, नाही सापडला, तो विषय वेगळा. घरी गेल्यावर त्याच दिवशी का आदल्या दिवशी सलोनी का साईल मोबाईल फोडला का काय, कोणाचा चला ना तुझा, इथं डिस्प्ले गेला, तर त्याला 1000-1200 रुपये खर्च. तर हे सगळं ना पास्टर रोशनीचा भाऊ जो आहे ते नोटीस करत होते, म्हणजे बघत होते. आणि त्या प्रोग्रामच्या दिवशी मी पास्टर लोकांसाठी ट्रॉफ्या बनवल्या होत्या, खूप सुंदर, माझ्याकडे फोटो आहे, तुम्ही वाचून हैराण व्हाल. त्या इतकं सुंदर छान बनवलं होतं ते. मी कार्यक्रमाला घेऊन गेलो, मागे ठेवलं कुठे, रिक्षात. मी तसेच त्याला पैसे दिले. तिथं पास्टर आले, लोक आले, मला प्रेस द लॉर्ड वगैरे आम्ही बोलायला लागलो, त्याला फटाफट पैसे दिले. प्रोग्रामला उशीर झाला म्हणून मी तसंच वर आलो, ते गेलं. ते देखील त्या ब्रदरने, पास्टर रोशनीच्या भावाने नोटीस केलं, म्हणजे पाहत होते ते वागण्यामध्ये, देवाच्या लोकांमध्ये ते कारण त्यांचं म्हणणं, मी जिकडे जातो ना खूप काही शिकायला जातो, शिकून येतो. त्यांनी ते पाहिलं, त्यांचे कपडे हरवलेले पाहिले, सर्वचा मोबाईलचा डिस्प्ले. तर ते म्हणत, म्हणजे ते शेवटच्या दिवशी असं म्हणत होते की मी खूप घाबरलो होतो पास्टर, मी असं स्वतःला म्हणत होतो की मी का आलो इकडे मुंबईला, कारण ते कपडे गेल्यावर घरात भांडणं होतात, मोबाईल डिस्प्ले गेल्यावर भांडणं होतात, असं काहीतरी हरवल्यावर भांडणं होतात. छोटी गोष्ट जर झाली तर घरात एकदम दुःखाचं माहोल होतंय, एकदम लोक परेशान होतात, कुणी कोणाला बोलत नाही, कुणी कोणत्या रूम मध्ये जाऊन बसतंय, लपतंय, घरात समोर येत नाही, गप्पाचा माहोल नाही, हसी खेळीचा माहोल नाही, भयानक वाट पाहतात की आता ज्याच्याकडून हरवलंय त्याच्यावर सगळे लोक भडकतात की तो राग कोणावर काढतोय. तुमच्या घरात मला दिसतंय असं काहीच होत नाही. काय कारण आहे म्हणे पास्टर, बोललेत ते, मी तुम्हाला माझं याच्यात नाही, ते बोललेत माझ्याजवळ बसून, ते ब्रदर पास्टर रोशनीचा भाऊ. मला सकाळी कांता त्या दिवशी उठवत होते झोपेतून, मी झोपेतच ऐकतोय, ते ब्रदर म्हणतात की झोपू द्या पास्टरला, उठू नका. त्यावेळेस ते म्हणतात, सिस्टर जेव्हा तुम्हाला उठवत होत्या तेव्हा मला असं वाटत होतं की पास्टरला जर उठवलं झोपेतून तर ते उठून आता भांडणं करतात का काय, रात्री कपडे गेले म्हणून. घरी आल्यावर सल्लोचा मोबाईल गेला तरी तुमच्या घरात शांती बोलते, वातावरण काही चेंज नाही झालं, कपडे गेले तरी काही फरक नाही, तुमचं ते लेकर ते ट्रॉफ्या गेल्या तरी काही फरक नाही. साक्षी मी सांगतोय तुम्हाला, ते ब्रदर असं बोलले. प्रियांनो, याच्यात माझा घमंड नाही, मला तुम्हाला हे सांगू द्या, जर तुमचं तारण झालंय तर त्या तारण रूपी आनंदाच्या विहिरीतून तुम्ही सोते, पाण्याचे सोते भराल. ते आनंद तुमच्या जीवनात नाही, तुम्ही हायपर नाही होणार, राग नाही होणार, भांडण नाही करणार. आणि खास ते अशी साक्ष होती ज्या व्यक्तीचं तारण झालंय. मग जर तुमचं तारण झालंय, जर का तुम्हाला राग बीज येतोय, त्याने असं फोन करतो, त्याने असं गेलं. जर का असं झालं, तुझं कारण झालं नाही, बघ गुड घ्यावं, अजून लय वर्ष लागणार तुझ्या कारणाला. कारण ख्रिस्ताच्या तारणाची शांती राहते त्या भावाच्या, त्या बहिणीच्या, त्या परिवाराच्या जीवनात.
म्हणजे मी खरोखर देवाला धन्यवाद दिला. म्हणजे मी आपलं होत चाललंय नुकसान, काय डोक्यात नाही. आपला कार्यक्रम काय करायचं, चर्चे पाहुणे आलेत, आम्ही त्यांच्या सोबत मग्न आहेत, आनंद फिरायला जातोय, खातोय, राहतोय आम्ही त्यांच्या सोबत. मग आमच्या डोक्यातच नाही की किती नुकसान झालं. ज्याचं तारण झालं ना ते अशा स्वभावाचे लोक असतात. हा, त्याला दाखवितो धान, त्याने असं केलं, माझे पैसे भरून दे. म्हणू नको तारण झालंय. 2, 4, 6 महिने, वर्षभर काय कर, बस शांत. तारणाचा आनंद कुठून तुम्हाला तुमच्या हृदय गडबड कसा हलायला सुरू होत आहे. मासा पाण्याच्या बाहेर काढलं तर पड 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 पड. तसं जर का तुमचं हृदय होत असलं आणि म्हणत असलं आमचं तारण झालंय, तारण नका म्हणू, दुसरं काहीतरी झालंय. फक्त तुम्ही शैतानाच्या आराधना करायचं जे दिसत होतं ते सोडून इकडे चर्चला यायला लागलात, म्हणजे सोडून इकडे बसायला लागलात, दुसरं काहीच झालं नाही. आनंदाच्या सोत्याने भरलं जातं ते व्यक्तीचं हृदय. त्याला काही फरक पडत नाही, काही चिंता नाही. बरं, असं नाही का लाखो रुपये करोडपती तुम्हालाच मागितले होते पैसे, त्याच्यात बऱ्याच जणांनी कंजूसी केली, काही नाही दिलेच नाही. मग काय कुठून धन आला का नाही आला, बॅलन्स होता का खूप नाही, तरी खडाखट 3,000च्या ट्रॉफ्या होत्या. आता सेविकांनी ते कपडे घेतले ते त्यांचे पैसे होते, पण गेलेच ना. कोणाकडे 2-2.5 हजार 3,000 असं त्यांनी जेवण बिवण केलं होतं. त्यांनी लगेच सल्लोला अर्जंट त्या दिवशी 1200 तर लगेच मोबाईलच बरं. किती हायपर ते घरात. खरोखर मी देखील अशा परिवार पाहिलं, तिथं 8 दिवस असं भांडणाचं वातावरण होऊन जाते जर का काय झालं. पण मी खरोखर देवाला धन्यवाद देतो. जर दुसऱ्याने माझ्या घराण्याबद्दल जर साक्ष दिली तर मी त्या येशूचे लाख लाख कोटी धन्यवाद देतो की देवाने ती साक्षी त्यांना पाहायला लावली. आणि मी त्यांना बोललो, हे फक्त तुमच्या समोरच नाही, माहोल आमचं नेहमी असंच आहे म्हणलं. म्हणजे तुम्हाला दिखावा करतो असं काही नाही म्हटलं, असंच आहे आमचं, काही फरक नाही. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, जो उद्धार तुमच्या जवळ आहे तो नेमकं कुणी येशू ख्रिस्तानेच दिलाय का, तो जरा आजच्या प्रार्थनेत चेक करा. त्याच येशूकडून मिळालंय का तारण? त्या आनंदाने तुमचं हृदय भरलंय का? नसेल भरलेलं तर आता त्या येशूला म्हणा की प्रभू आता त्या शांतिमय आनंदाने, शांतिमय आशीर्वादाने माझं हृदय भरू दे, त्या तारणाने मी 100% तुझ्या प्रती. हालेलुया. मोशे म्हटला, एक खूर देखील मी इथं ठेवणार राहू देणार नाही. एक खूर पण, मला जर देवाच्या आराधनेला जायचंय तर 100% जायचं, एक खूर पण मी इथं राहू देणार नाही. तुम्ही देवाच्या आराधनेला येता, तुमचं कारण झालं असं म्हणता, तुम्ही जर येशू ख्रिस्ताला जीवन दिलं असं म्हणता तर 100% म्हणा हे दुरात्म्या हे शैताना मी माझं जीवन माझ्या परिवाराचे 100% मी माझ्या ख्रिस्ताला देऊन टाकलंय. आणि मग पहा त्या विहिरीतून आनंदाचं जल तुमच्या जीवनात वाहेल की नाही वाहेल? हालेलुया. हे आपण उभे राहूया. कमा आज का प्रार्थना